हा तर भूत बंगला वाटतो भाई. पत्ता तर आज दिला होता. चल आज जाऊन बघू आपण. भाई भाई परत जाऊया का? खूप भीती वाटते भाई. इथे कोणी दिसतच नाहीये. हो भाऊ. अरे तू टेन्शन कशाला घेतोयस? अरे मी आहे ना. त्याच तर टेन्शन आहे भाई. काय बोलला रे तू? खूप टेन्शन आहे भाई. टेन्शन आहे. तुम्ही चला. हे बघ किटकिट, आपण पोचलो सुद्धा. काय हवेली आहे भाई. ही बघून तर माझा भेजा फ्राय झालाय. हो भाऊ, माझ्या क्लायंटनी गिफ्ट दिली आहे. तो 180 किलोचा होता. मी त्याला 80 किलोवर आणला. कमाल केलीस भाई. चल बाबा आज जाऊया. भाई ही हवेली तर आतून खूपच मोठी आहे भाई. हो रे किटकिट, पण जरा जास्तच मोठी आहे नाही का? अचानक लाईट कोणी बंद केली? अरे काही नाही रे, फ्यूज उडाला असेल. भाई भाई या खिडक्या आपोआप कशा उघडल्या? हो किटकिट, आणि अचानक जोरदार वारा सुद्धा व्हायला लागलाय. भाई दरवाजा सुद्धा आपोआप बंद झालाय भाई. हो बाबा, तुला उन्हाळ्यात एवढी थंडी का वाजते रे? भाऊ जरा समोर बघा. अरे हो मॅडम, तर आम्हाला सुद्धा लाईट दाखवाल का? काय करता भाई? ती कायमसाठी आपली बत्ती गुल करेल ना. ते भूत आहे भूत. किटकिट, तो आत्मा म्हणजे ती बाई कुठे गायब झाली? तू बघितलं का रे? भाई भाई तिकडे बघा भाई. किटकिट, ही इतक्या लवकर इकडून तिकडे कशी पोहोचली रे? भाई अरे भूत आहे भाई. कुठून कुठे जाऊ शकते भाई. अरे आपल्याला कुठे पोहोचवू शकते भाई. किटकिट, असं का वाटतंय रे की मला खूप भीती वाटते? नॉर्मल आहे भाई, नॉर्मल आहे. भूत बघून सगळ्यांची फाटते भाई. अरे इथून कल्टी मारा भाई, नाहीतर ती आपल्याला पकडेल. पळा भाई पळा. इथं भूत आहे भूत. पळा रे पळा. अरे भूत आलं रे. पळा भाई पळा. ओ सॉरी. उडा भाई उडा. जोरदार, अजून जोरात झोका दे ना. अजून जोरात दे. वाचलो रे बाबा. अरे तोताराम किटकिट, तुम्ही दोघी आज विक्रम वेताळ का बनलायत? भाईंचे पैसे बुडाले. भाईनं लुटलं. अच्छा, मग चला लवकर पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करावा लागेल. थांब बाबा, मला रिपोर्टची नाही, तुमच्या सपोर्टची गरज आहे, कळलं? अरे पण झालंय काय? भाई एकाला ट्रेन करत होते. त्याचं वजन 180 किलो होतं. भाईने 80 किलोवर आणलं. त्याने खुश होऊन भाईला एक हवेली देऊन टाकली. म्हणजे खिसा तर त्याचा कापलाय, त्याने रडलं पाहिजे, कळलं काय? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये रे? त्या हवेलीत आत्मा आहे.
हा खरंच. पण त्या आत्म्याचं तर महात्मा नगर मध्ये स्वतःच घर आहे. हे येड्या, आत्माराम हलवाई विषयी बोलत नाहीये, तिथे जिवंत आत्मा आहे. हे किटकिट एवढा पण घाबरू नकोस की मनाला येईल ते बडबडशील. आत्मा आहे ती, जिवंत कशी असेल हा? ती जी कोणी असेल तिला सांगा की घर खाली करा, आता तिथे तुम्ही राहणार आहात. भाई चला, हा एक नंबरचा येडा आहे, हा आपला भेजा फ्राय करून टाकेल. हे बाबा आणि तू ना त्या आत्म्यापेक्षा जास्त खतरनाक आहे. अरे तोताराम, आत्मा बित्मा असं काही नसतं रे. होय, कोणीतरी टांग खेचत असेल तुझी, कळलं काय? अरे बाबा पण ती गायब होते आणि हवेत उडते सुद्धा. हवेत तर पोपट सुद्धा उडतो, म्हणजे काय हा आत्मा झाला का? भाई याच्यापेक्षा ती आत्मा परवडली भाई. चला तुम्ही. अरे शांत हो किटकिट, शांत हो. पण जर का ती हवेली तुझी असेल ना, तर तू तिथे नक्की गेलं पाहिजेस. मी त्या हवेलीत परत जाणार नाहीये. अरे ती मेणबत्ती घेऊन फिरते तिथे रे. तर आम्हाला पण बघू दे ना, नक्की कोणती आत्मा आहे. मला वाटतं तुम्ही सगळे ना ज्या मट्टी आहात तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच एकदा बघून घ्या. हो चला. किती सामसूम हवेली आहे. तो तर म्हणाला तसं इथे खरंच भूत नसेल ना. खूप भीती वाटते मला. मनी, ही जागा भयंकर वाटते. मला वाटतं इथे आत्माही असू शकते. डोक्यावर पडला बिडलायस का? चल आतमध्ये. हे भावा दरवाजा बाहेर उघडतो रे. अरे या हवेलीत भूतभीत नाहीये. दरवाजा उघडताना आवाज कुठे झाला? असा आवाज येतो की नाही? तो आलाच नाही. ते काय ना, भाईने ऑइलिंग केलंय ना. चल आता आत चल. ए? कुठं आहे तुमची आत्मा? तिला बोलवण्यासाठी बहुतेक आमंत्रण द्यावं लागेल, कळलं काय? ओह, हो बाबा थांब की आता येईल ती. पण आली जरी तरी एवढ्या अंधारात आपल्याला दिसणार कशी? हो बाबा ही भूत प्रेत ना अंधारात बरोबर दिसतात काय. हो बाबा हा काही आत्मा बित्मा नाहीये. कोण आहात तुम्ही? काय भाई, बहुतेक याचा इनकमिंग ऑफ आहे. कोण आहेस तू? मी माळी आहे. ओह, मग बाहेर जाऊन झाड लावा की. आम्हाला का घाबरवताय? साहेब, मी माळी कम केअर टेकर कम कुक कम ड्रायव्हर आहे. सगळ्यातच कमी आहात, मग नक्की येतं तरी काय? डोळ्यांवर पांढऱ्या भुवया, कळलं काय? जोरात हसू नका, ती येईल ना. कोण? आत्मा? राजमा नाही, आत्मा. या हवेलीत एक खूप प्राचीन आत्मा राहते. घाबरवू नका, जगात आत्मा बित्मा काही नसतं. असतं साहेब, तुमचा विश्वास नसेल, इथे खरंच आत्मा आहे. कोणाचा आत्मा आहे? मी सांगतो तुम्हाला, ही खूप जुनी गोष्ट आहे. हे आहेत केला सिंग आणि काकडी देवी. ठाकूर केला सिंगने काकडी देवीसाठी ही हवेली बनवली होती. दोघे सुखाने संसार करत होते आणि मी त्यांची सेवा करायचो. पण एके दिवशी काहीतरी अजब घटना घडली. एक भयानक वाघ हवेलीमध्ये घुसणार होता. हवेलीचं रक्षण करण्यासाठी ठाकूर केला सिंग त्या वाघाशी लढायला बाहेर पडले.
पण तो वाघ उपाशी होता आणि त्याने केला सिंगला खाऊन टाकलं. हा खोटं बोलतोय. वाघ कधीच केळं खात नाही. अरे केलो सिंग त्या ठाकूरचं नाव आहे, कळलं काय? हो बाबा, जसं तुझं नाव वाणी आहे, पण म्हणून तुला सकाळी सकाळी कोमट पाण्यात टाकून पिऊ शकत नाही ना आपण. बाबा मग पुढे काय झालं? आबा तर मला सोडून कधीच देवाघरी निघून गेले. बाळा, हाय, याच्या कानाखाली एक आवाज काढू काय, म्हणजे कान साफ होतील. किटकिट, ते वयाने मोठे आहेत. आजोबा, त्या वाघाने केला सिंगला खाऊन टाकलं. पुढे बस त्या दिवसापासून काकडी देवी त्यांना शोधत आहेत आणि आजही त्यांची आत्मा या हवेलीत फिरत असते. तुमच्या आधी सुद्धा 2 जण ही हवेली विकत घ्यायला आले होते, पण काकडी देवीच्या भूताने त्यांना गायब केलं. पण तुम्ही सुद्धा इथेच राहता ना, मग ती आत्मा तुम्हाला काही का करत नाही? ती जिवंत असताना मी तिची खूप सेवा केली आहे. ती माझा आदर करते. बाय, मला वाटतं आत्मा आली. कुठे? आत्मा तर काकडी देवींचा आहे. मी विचारत होतो तुमच्यासाठी दुधी हलवा बनवू का? नाही नाही, आम्ही जेवून आलो आहोत. आम्ही आता आत आराम करतो. आणा, तुमचं सामान उचलतो. काका, तुम्ही सामान उचलाल, पण मग तुम्हाला कोण उचलणार? चला माझ्या सोबत. आता इथेच वाट बघूया. ती आत्मा आली ना की आपण तिला लगेच पकडूया. ठीक आहे? भाई भाई, मला आठवलं, आईने येताना दही आणायला सांगितलं. मी आलो पटकन. ए, किटकिट, डोक्यात दही करू नकोस काय, चुपचाप इथे उभा राहा. 2 आत्मा आहेत. मी त्यांना पळताना बघितलं. चला त्यांचा पाठलाग करूया. हे येड्यांनो, आत्मा जिवंत लोकांचा पाठलाग करतात. जिवंत लोक त्याच्या पाठी नाही जात. ए किटकिट, तुझी किटकिट बंद कर आणि चल बघू. ती वर आहे, वर. ती बघा तिथे त्या बाजूला. मला वाटतं कोणीतरी आपल्याला बघितलंय. चल इथून कल्टी मारूया. अरे पळ पळ. थांबा, पळू नका. थांबा. हे दोघं गच्चीवर जात आहेत, कळलं काय? चला आपण त्यांना वर पकडूया. हो बाबा, सोडायचं नाही त्यांना. हे आत्मा पळू नकोस, नाहीतर थांब आत्मा, नाहीतर करीन मी तुझा खात्मा. बोला, कोण आहात तुम्ही? अरे ही संधी आहे, पळ. अरे गोलकीपर आहेस का? दरवाजातून जाऊच देत नाहीयेस.
तुमच्या दोघांपैकी काकडी देवी कोण आहे? पटापटा बोलायला सुरुवात करा, नाहीतर आता मी किपिंग बंद करून किकिंग सुरू करीन काय. अरे तू तुझं नाव बदलून काकडी देवी कधी ठेवलंस रे? अरे हे बघा, हे आत्मा नाहीयेत. हो, आम्ही तर चोर आहोत, आत्मा नाही. मग उगाच लोकांना आत्मा बनून का घाबरवता? आम्ही का घाबरवू? आम्ही तर चोरी करायला हवेलीत शिरलो होतो. म्हणजे तुम्ही काकडी देवी नाही आहात? अरे, याला बघ कसा भोपळ्यासारखा फुगलाय. हा काकडी देवी कसा असेल? म्हणजे आत्मा दुसरीच कोणीतरी आहे. आत्मा? ती बघा, चला. आपल्याला कोणत्याच आत्म्याशी पंगा घ्यायचा नाहीये. चल घरी जाऊया. आता तर इथे होती, कुठे गेली ती? हं? आपल्याला खाली येताना तर दिसली नाही, मग ही आत्मा गच्चीवर कशी पोहोचली? हो बाबा, ती आत्मा आहे, तिला शिडीची गरज नसते भावा. चला, तिला वर जाऊनच पकडूया. चला. आता तर इथेच होती. ही बघा, बोटीत बसली आहे. बहुतेक बुडाली. काहीतरी गडबड नक्की आहे. बाय, यांना सांगा नको त्या लफड्यात पडू नका. इथून निघा. नाही, आता तर मी आत्म्याचं रहस्य शोधल्याशिवाय जाणारच नाही. उद्या सकाळीच बाजारात जातो आणि हिची चौकशी करतो. हे घ्या तुमचे 2 किलो टोमॅटो. या पिशवीत भरा. अरे ताज्या ताज्या भाज्या घ्या. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त सुद्धा. भाजी घ्या, भाजी. अरे माझी भाजीची पिशवी घेऊन तो माकड पळतोय. अरे पकडा त्याला. ए, थांब थांब. तुला लागलं नाही ना? मी खरंच तुझा आभारी आहे. पण मी तर काही केलंच नाही. मग आभार कशासाठी? तुझ्यामुळे मला माझी पिशवी परत मिळाली म्हणून. बाजार तर खूपच मोठा आहे. कुठल्या बाजूला जाऊ? त्या भाजीवाल्याकडे जाऊन आत्म्याविषयी माहिती मिळवतो. बोला दादा, तुम्हाला कोणती भाजी देऊ? भाऊ, ही गाजर कशी दिली? गाजर ना 50 रुपये किलो. किती किलो देऊ? 1 किलो. अच्छा, मला सांगा, त्या हवेलीमध्ये कोणी आत्मा राहते का हो? हो, पाहिले ना, खूप खतरनाक आहे. एकदा माझा भाऊ कढीपत्ता तोडायला हवेलीत घुसला होता. तिने माझ्या भावाचे हातपाय तोडले. मग मग काय, त्या दिवशी कढीपत्त्याशिवाय सांबार बनवावा लागला. त्या आत्म्याचं काय झालं? आत्मा तर हवेलीतच आहे. ती रात्री मेणबत्ती घेऊन फिरते. गावी लाईट गेली होती म्हणून माझे पती तिच्याकडे मेणबत्ती मागायला गेलेले. आजपर्यंत शोधते. काय मेणबत्ती? नाही, माझ्या पतीला. म्हणून आम्ही सगळीकडे लिहून ठेवलंय, ए आत्मा सुट्टीच्या दिवशीच ये. त्या दिवसापासून कोणीही सुट्टी घेत नाही साहेब. पौर्णिमेच्या रात्री हवेलीच्या छतावरती नाचते. अमावस्येच्या रात्री स्कूटीवर बसून फिरते ती आणि फिरता फिरता गाणी गात असते. माझे आब्बा नेहमी सांगायचे, हा रुमाल घेऊन ती ड्रेस शिवायला आली होती. आब्बा म्हणाले रुमाल छोटा आहे, तर तिने ताणून 15 फुटांचा केला. रुमाल तोही 15 फुटी. अरे नाही, आमच्या आब्बांना जोपर्यंत जिवंत होते उभ्या उभ्या मुलांना झाडावरची जांभळं तोडून द्यायचे. अरे किती फेकम पाक करायची. हा,
ते खरं बोलतायत. मला सुद्धा लहानपणी त्यांनी जांभळं तोडून दिली होती. असं कसं काय होऊ शकतं? मी तर ऐकलंय काही लोक त्या हवेलीत राहायला आले आहेत, ती सोडणार नाही त्यांना. अरे यार, आता मात्र कमालच झाली. यांनी तर फेकायचा वर्ल्ड रेकॉर्डच केलाय. गाजर सलाड साठी हवंय की गाजराचा हलवा बनवायचाय? मी काही बनवीन हो, तुम्ही फक्त द्या. हा बनी अजून आला कसा नाही? तो बघा आला. हे बाबा, अरे कुठे राहिला होता? संध्याकाळ होत आली, चल आता घरी. हा भाई, आईसाठी दही घेऊन जायचंय. बाबा आम्ही निघतोय, कळलं काय? बदक बदक तर तयात आहेत. काय आयटम आहे भाई, याला तर म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. बाबा आम्ही जातोय. खातोय? पण तू काय खातोयस? मी तर अजून जेवण बनवलंच नाहीये. अरे सोडा यांना आणि चला निघा. कोणी नाही जाणार. मी आज रात्री त्या आत्म्याला पकडूनच दाखवणार आहे. अरे उगाच शायनिंग मारायची गरज नाहीये, कळलं काय? ए, हो. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी इथेच राहणार. मी याला इथे असं एकटं सोडून कुठेही नाही जाणार. मग आम्ही कुठे जाणार आहोत? बनी येणार नसेल तर कोणीच जाणार नाही. बरोबर बोलला. ए, वा भाई वा, काय मैत्री आहे. यांना इथेच राहू द्या. आपण निघायचं का भाई? आईनी दही आणायला सांगितलंय. अरे पाटलेल्या दुधावरची साय, तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का रे? 2 बैलांच्या लढाईत नेहमी खेकडा चिरडला जातो. तू चुपचाप इथे उभा राहा, नाही तर तुझी चटणी करीना. ओके भाई. बाबा आज गाजरचा हलवा बनवा. काय नजर, माझी नजर अजून शाबूत आहे बेटा. फक्त हल्ली ऐकायला कमी येतं एवढंच. हो. आता जाऊया का भाई? पवऱ्याने सांगितलं ना की कोणीही जायचं नाही. ए डोक्याला शॉट प्राण्या, गप्प बसशील काय? मी हवेलीत जाऊया म्हणतोय.